ह्याच्यात टाकायचे. अरे देवा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्ट आज आपल्याला जायचं इथून तिथं, कारण की ना आता शेंदाचे पाणी आणि वरी मारायचे पाणी, कारण की ना सकाळपासून दुसरंच काम केले म्हणून ते हे केलंय काम, तिथं बांधकाम केलं म्हणून आता इथं पाणी मारायचं राहिलेलं आहे. तर काय करू मध्ये गोष्ट आणि आम्ही केलं एक ड्राम बेस्ट घेतला एक वरी. तर बघू शकता हे बघा, हे ड्राम घेतलेला फुटलेला ड्राम घेतला आहे वरी, कारण की ना आता ते स्टॉक करून ठेवायचं आहे भरून. तर काय करू इथं पाणी घेणे शेंदून घेऊ, बकेटाचं पण जुगाड आहे. जसेच ते शेत बकेट भरून ठेवलेली, त्याला दोरीगिरी बांधून ठेवलेली. तुम्हाला हे पाठीमागचं बांधकाम आज मी केले बाथरूमचं सगळं ओके मध्ये. मला एक दीड हिच्यापासून खाली घेतले होते 3 थरं, 1 2 3 थरं घेतले होते. बाकीचे हे उचलले. परत हे बाथरूमचं बी 3 फूट केलं आणि तिकडचे 1 2 थर घेतले, कारण की आज एकाच गोणीचा माल होता, इथं एकाच गोणीची रीती होती म्हणून तेवढं एवढं झालं आहे. जर जास्त रीती असली असतील मग काय नव्हतं, सगळं एका रूमचं कंप्लीट 7 फूट लेवल होती. पण ते कसं झालं माहिती का, रीती नव्हती इथं, त्या कारणामुळं ते जरसं प्रॉब्लेम झाला. तितकं तितकं आता काय करतं रीती, आता उद्या किती आणू, नंतर मी त्याच्यानंतर बादमध्ये बघू काय करायचं. सगळ्यात पहिले आता काय करू, पाण्याचं जुगाड लावू, कारण की हे ड्राम पण आपल्याला घ्यायचं आहे भरून. समजलं, हे ड्राम घ्यायचं आहे भरून. आणि हे माईक पण आणलं मी सोबत, सगळं सिस्टम सोबत आणलेलं आहे. आता काय करू, पाण्याचं जुगाड वरी घेण्याचं काहीतरी जुगाड करू. एक बकेट सगळ्यात पहिले याच्यावर हाणू आणि नंतर पुन्हा याच्यावर हे करू, काय ड्राम भरून घेऊ. वेस्ट असं खाली भिंतीचा कॉलम आहे का नाही, खालचा थंडीचा, त्याच्यावर ड्राम ठेवलेला आहे आम्ही वेस्टपैकी. आम्हाला नंतर अडचण येणार नाही, उद्या त्याला काम करायचं जरी असलं तर पाण्याची शेंदाची काही जास्त गरज राहणार नाही. आता चला एकदा बेस्टपैकी पाणी शेंदून घेऊ सगळं ओके मध्ये. बाई बाई तिथे अडकलेली एक झाकण, म्हणजे ड्रामवर ठेवलेलं झाकण, ते काढायचं सगळ्यात पहिले. आपल्याला आता खाली जायचं, इतकं कटाळा आलाय, काय करा तुम्हाला दाखवू एकदा झाकण. ते हे बघा, हे जे झाकण आहे का, आता बाई पण घरी नाही तर बाईला सांगितलं असतं काढायला. आणि एक तर काय बकेटानं निघणं झाले, त्याला नेमकं करावं काय. मला वाटेल सगळ्यात पहिले खाली जाऊ, झाकण काढा आणि नंतर पण आपल्याला पाणी शेंदता येईल. काम केलं तर बकेट जसंच तसं टोपलं पण आणखी धुवायचं. मी काय सांगा तुम्हाला, आता माल बी जसंच तसं पालदी वगैरे पाहून माल कोणी उचलायचा आहे द्यावा, माल जसंच तसं बाकी. आणि हे असं घ्यायचं पाणी, कायच करा, डरमात बुडवायची आणि अशी घ्यायची. हे बाबा, असं घ्यायची वरी. जास्त वरी वाढायचे म्हणून हे केले, लहानी बकेट घेतली काय. त्याच्यामुळे जास्त वजन असल्यामुळे ना वरी बी लई दिवस जुनी, त्याच्यामुळे जास्त हे करतात नाही आपलं. अशा हातात कधी पण पाणी ओढू करत ना, मला लई भालता जोर. मी मोठी बकेट घेत असतो, हे नाही ते तिकडे ठेवलेलं नाही का, मग बाबू सांगितलं तुम्हाला, ते पाणी त्यात पांढरं. इतक्याशा बकेटानं आपल्याला ड्राम भरायचा आहे. भरले आता, आता का बकेट तुटते, शपथ सगळी बकेटाचा कार्यक्रम लागलाय. उचलून ह्याच्यात टाकायचे. अरे देवा, संपलं, दम येत आहे बाबा. 2-4 बकेटा त्याच्यात टाकू, म्हणजे सकाळी सकाळी उठलं की आपल्याला शेंदाची गरज पडणार नाही. नंतर मग पाणी इकडं सगळ्याच्या एक पद्धती मारून घेऊ. भरून तुम्हाला दिसायलेत की नाही दिसायलेत, मला दिसेल झालं सगळं सूर्य असं तेंड आलाय. मला काय करायचं होतं, हां डब्यानं सगळ्यात केलं आमचं सोनं काढून. सोनं आहे आमचं, हे सोपं आहे. काय करू,
पहिले उगत येत म्हणून असं टाकावं लागतं. तिकडे तिचं आता उद्या त्याला काय काम नाही, तसं तर काम आहे पण तर फायनली मित्रांनो आपलं पाणी मारणं सगळं ओके मध्ये झालंय. इतक्याच बांधकामाला मारायचं होतं कारण की 2 दिवस झालं बांधकाम केलेलं होतं आणि आज केलं इतकं, तर याच्यामुळे याला काय पाणी मारता येत नाही आणि काहीच करता येत नाही. मारलं असतं पण जर सिमेंट गिमेंट धुवून गेलं तर आपल्या बोलण्या पाहायला त्याच्यामुळे नकोच इतक्याला मारले. आता काय करू थोडंफार खालून पाणी शेंदू आणि ह्याच्यात टाकू, म्हणजे कसं उद्या सकाळी उठलं का इकडे बी मारता येते, इकडे बी मारावं लागणार आणि इकडे बी मारावं लागणार. त्याच्यामुळे सकाळी शेंदाची कोशिश कमी होईल. म्हणजे समजत असेल तुम्हाला मला नेमकं काय म्हणायचं. तेर लईच असं तेलकट होतोय कसा काय मिळत आणि केस बी पांढरी जायचे. काय करा देवाच्या नावा. तर काय करू बेस्ट होती एकदा याला पाणी घेऊ शेंदून वरी थोडंफार 2 4 4 5 6 8 10 15 तरी बकेटा घ्यावं लागतील. तर घेऊ आणि त्याला बघू शकते. नंतर आई पण आली शेतात चहा बी घ्यायला पप्पा शरद मला बोलायचे तिकडे आणि हे चहा शकते. नंतर आमचा चहा वगैरे सगळं पिणं झाले. आणि तुम्हाला मेन चीज एक सांगू का, हे जे पसार आहे का हे पळलेला सगळं विटा फिटा सगळं एका जागेवर करायचे उचलून इथे टाकायचे तिकडं. आणि याच्या खालचं जे पसार आहे बारीक बारीक तुकडे ते घाण सगळी ती उचलून एका साईडला टाकून देऊ, म्हणजे कसं एकदम असं फ्रेश दिसते. चला बेस्ट फटफट फटफट भरून टाकू. आणि आता होणार आहे संध्याकाळ, सॉरी अंधार होणार आहे. हो सर सूर्य तिकडे दिसत असेल तर बाईक हां ये बाबा दिसला सूर्य तिकडे. आणि आता होणार एवढं बेस्ट एकदा साईडला टाकू, म्हणजे कसं थोडंसं बरं दिसेल. काय नाही इथं बी काय इट आहेत ह्या इटाला परत इकडच्या पोळीत बी काय इट आहेत ह्या सगळ्या साफसूफ करून घेऊ. आता बाथरूम केलं नेमकं पप्पा होते वरी एवढं साफ कर हे दिसलं का हे सगळं ओकेमध्ये बाथरूम साफ केलं. आपण इकडं करू तिने बाथरूम सांगितलं आपण इकडं सगळं फेकू. तर फायनली मित्रांनो आपलं झालं सगळं झाडून घेऊन सगळं. आता किती वेस्ट दिसायला ओकेमध्ये एकूण सगळं झाडीत आणले. इकडं सगळी बोल नेली पक्षी आता हिरून राहिली कारण की आणखी बोले बघ काम राहिले त्याच्यामुळे आणखी माल पाडणारच आहे. त्याच्यामुळे आता काय करू शकत नाही, जेवढं आहे तेवढं. तर काय करू म्हणजे आजच्या ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.